तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण वेगळं लोकेशन ट्राय करूया, वेगळ्या डोंगरावर जाऊया आणि तिथे पाहूया कुठले कुठले आंबे पिकायला लागलेत. तर आपला मिशन स्टार्ट होतं आहे आत्ताच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये मजा येईल. तर पाहू शकता, टोटली आपण आज वेगळीकडेच आलेलो आहोत, वेगळ्या एरियामध्ये आलेलो आहोत. मंडळी पाहू शकता, करवंद सुरुवात झालेली आहे. तयार झालीत बघा करवंद. झाडाला आंबे तर लागलेले दिसतात, बरेचसे आंबे आहेत, पण पिकलाय का नाही आपण ट्राय करूया. खाली फिरल्यानंतर आपल्याला आपोआप समजेल की आंबा पिकायला लागलाय का नाही. तो पूर्ण साफ एरिया असतो मंडळी, पण यावर्षी बहुतेक कोणी भाजीपाला इथे लावलं नाही, त्याच्यामुळं खूप असा कचरा आहे. पाहू शकता. आंबा हात पिकायला लागला असं वाटत नाही, कारण पक्ष्यांनी व प्राण्यांनी खाल्लेलं एक पण खाज नाही आंब्याखाली, किंवा काय म्हणजे पिकलेल्याचं चिन्हच नाही काय. त्याला आंबा पिकलेला नाहीच. ह्याच्यावर पण बरेच लागलेले आहेत, पिकलाय की नाही ते शोध लावूया. आपण पिकलं असं वाटत नाही, खाल्लेलं आहे मंडळी, म्हणजे पिकायची तर सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे आपलं टायमिंग पण चुकलेलं आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे. आता कोण ना कोणी शेतावर येतात, त्याच्यामुळं आंबे भेटायला मुश्किलच जाते. म्हणजे मंडळी ही सुरुवात आहे, कारण आपल्याला अजून आयडियाच नाही की कुठला आंबा पिकला आहे. फक्त ज्या झाडावर आंबे लागलेले आहेत त्या झाडांखाली जाऊन फक्त आपण शोध लावतो आहे नक्की हा पिकायला लागला आहे की नाही. तो तर मंडळी पाहू शकता, जम्बो साईज किती मोठे आंबे आहेत बघा. रायवल आंबाच आहे, पण साईज बघा किती मोठी आहे. त्याच्याखाली सुद्धा जाऊन बघूया आपण पिकायला लागला आहे का. आणि तो आंबा खूप गोड लागतो खायला, साईज पण मोठी आहे, गोड पण तितकंच लागतं. बहुता तर ह्याच्याखाली पण दिसतो, म्हणजे पिकायला तर लागला. हो भाई, खायचं बघा, म्हणजे पिकायला तर लागला आहे. साईज बघा कशी जम्बो आहे एकदम. बघा भेटला पण आपल्याला एक मोठ्या साईजवाला. तरी हा छोटाच आहे, पण तयार झालेला आहे. जर यायचं असेल तर तितकीच मानसिक तयारीसुद्धा पाहिजे, कारण अंगाला काटे लागू शकतात, कुयली उडू शकते, म्हणजे अंगाला फुल खाज येणार. एखादा चुकून प्राणीसुद्धा दिसू शकतो, डुक्कर वगैरे. तयारी, मनाची तयारी पाहिजे फुल. तर मंडळी पाहू शकता, बरीचशी इकडं पण झाडं आहेत, नक्कीच आपण ट्राय करत जाऊ. पण ह्या झाडाखाली पण खाज आहे.
दुसरी खाल आहे. बऱ्याचशा खाजी आहेत मंडळी बघा. म्हणजे हा पण आंबा पिकायला तयार झालेला आहे, पिकायला लागले. बरेचसे खाल्लेले आंबे आहेत, म्हणजे खायला आंबा गोड असेल असं वाटतं. आपण ट्राय करूया नक्कीच. मंडळी खाज आहे, बऱ्याच खाजी पडलेल्या आहेत खाली, म्हणजे आंबा खायला गोड असेल. एवढ्या खाजी असल्याने एका झाडाखाली की समजून जायचं आंबा खायला गोडच आहे. आपण नक्कीच ट्राय करूया. मस्त गोड आहे. खरं म्हणजे मंडळी सोबत कॅमेरामॅन कोण नाही, त्याच्यामुळे एकट्यालाच व्हिडिओ बनवावा लागतं आणि एकट्यालाच आंबे शोधायला लागतात. त्याच्यामुळे पाहिजे असं तुम्हाला व्ह्यूज दाखवता येत नाही. तर इथे पण बरेचसे आंबे पाहू शकता मंडळी तुम्ही. म्हणजे कुठल्या आंब्याखाली आंबा पडला आहे तो पण तुम्हाला कळणार नाही, नक्की ह्या आंब्याचा आहे का त्या आंब्याचा आहे. एवढ्या आंब्यात आता खाल्लं तर दिसतंय, म्हणजे कुठला तरी आंबा पिकला इथे. तर मंडळी पाहू शकता समोर फणशीचं झाड आहे. फणस किती लागलीत बघा, बरीचशी फणस आहेत वर सुद्धा बघा. तर इथे सुद्धा बघा खराब आंबा आहेत. म्हणजे तर मंडळी पाहू शकता आंबा पिकलेलाच आहे, पण जास्त टाईम झालेला वाटते आंब्याला. मंडळी पाहू शकता ही नुसती फणसच आहेत. झाडं छोटीच आहेत पण फणस बघा किती लागलेले आहेत. आतमध्ये सुद्धा पाहू शकता तिकडे. समोर बघा मंडळी एकदम फुल जम्बो साईज आहे, ते सुद्धा खाल्लेलं आहे बघा. खराब आहे, म्हणजे आता अजून पिकले नाही, आता पिकाची सुरुवात होईल. ही बघा ह्याच्यावर पण किती लागलीत बघा. या एरियात नुसती फणसच आहेत. नुसती कागदी फुलाची झाड आहेत बघा. आतमध्ये सुद्धा बरेच आंबे आलेले आहेत, पण कुंपण घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण आत नाही जात. ते पण बरीचशी झाडं आहेत. दरवर्षी ह्या एरियामध्ये खूप कचरा असतो, खूप जाली असतात, पण यावर्षी एरिया पूर्ण क्लीन आहे. आणि पाठीमागं आपण बघितली ती एरिया पूर्ण म्हणजे क्लीन असते, ती तिथे जायला मुश्किल होत आहे. तिथं जाली तयार झालेली आहेत, अशी अवस्था आहे. हा समोर आपण आता झाड पाहतो. हा लाल रंगाचे पूर्ण तयार होतात. आता आंबा बोलतात, 2 मिक्स कलर असतं तसा आंबा आहे आणि खायला खूप गोड लागतो. पण अजून कलर त्याचा तसाच्या तसा आहे, म्हणजे अजून 15-20 दिवस जातील तयार व्हायला त्याला. समोरचं झाड बघा, म्हणजे पूर्णच मरून गेला बघा आणि कोसलून गेला. म्हणजे जुनी झाड आहे ती, नवीन झाडं काही एवढी कोण लावलेली नाही, त्याच्यामुळे जुनीच झाडं आहेत ती. एक ठराविक वयानंतर मरून जातात आणि कोसलून जातात. ही इथं बघा पूर्ण लाईटिंग लागलेली इथे. चांगलाच भरला आहे आंबा बघा.
शकता. आपण जाऊया आता बघून खाली पिकाला लागले आता. जर खार होती, खारीचं वास्तव्य दिसलं म्हणजे नक्कीच आंबा पिकायला लागला असं वाटतं. म्हणजे आपला अंदाज खरा निघाला, कारण पक्ष्यांना लवकरच कळतं की कुठला आंबा तयार झाला आहे. ही मंडळी पाहू शकता, कलमी आंबे आहेत, म्हणजे हापूस आंबे आहेत बघा. ते मालकीचे आहेत, काठी लावलेले बघा. तिन्ही झाडांना काठी लावलेले आहे आणि चांगले झालेले आहेत ते. त्या लिंबूचं झाड आहे बघा, आणि बरेचसे छोटे छोटे असे त्याला फळं लागलेली आहेत बघा. पावसागा मंडळी, म्हणजे पूर्ण तो खाली खचून गेलेला आहे. आग लागली होती त्याच्यामुळं बघा, कधी पण कोसळून जाईल. पण फळं चांगलीच लागलेली आहेत, पण तो कधी कोसलेलं काय सांगता येत नाही. मोठे वगैरे आहेत खाल्लेले, म्हणजे आंबा पण तयार झाला, पिकायला लागलेले खाल्लेले आहेत आंबे बघा. तर बरेच आतमध्ये आपण आलो होतो. तर मंडळी आता बऱ्याच आतमध्ये आपण आलो होतो आणि बरेच झाडांखाली आपण बघत आलो आंबे कुठला पिकला आहे तो. जवळपास पाहिजे तेवढे एवढे आंबे पिकले नाही, एक जवळपास 5 ते 6 आंबे पिकलेत इकडे पण, ह्या एरियामध्ये पण. पुढच्या 15-20 दिवसात इकडे पण आंबे तयार होतील. मागाशी नव्हता, आताच ताजा पडलेला दिसते आंबा. एवढ्या वरून खाली पडल्यानंतर काय अवस्था होईल बघा, कारण पूर्ण दगड आहेत आणि हाईट बघा, पूर्ण तो खराब होऊनच जातो. त्याला बरीच एरिया फिरलो आपण आणि आता अंगाला खाज यायला लागली, कारण कुजली उडली कुठंतरी हातापायना. पण अंगाला खाज यायला लागली की आपोआप अंदाज येऊन जातो. त्या 15-20 दिवसात पूर्ण आंबे तयार होतील सगळ्याच बाजूला, आणि तेव्हा आंब्यांचा पाऊसच असेल. तर पुढची व्हिडिओ लवकरच येईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर मंडळी व्ह्यू पाहू शकता. खरं तर आपण येताना वेगळ्या रस्त्यातून आलो होतो आणि जाताना वेगळ्या रस्त्यातून चाललो. पाहू शकता आपला नजारा, केळंबाईचं मंदिर बघा. जर्नी बघा आपली कशी आहे, रस्ता डेंजरस आहे. फणशीचं झाड आहे बघा, खूप जुनं झाड आहे, तरी सुद्धा फळं आताशी लागली छोटी छोटी. तर मंडळी एकेकाली इथे वस्ती होती, हे दिसतात बेडं, हे नुसतं बेडं नाहीत तर इथं म्हसरा ढोरं होती आणि त्यांच्यासोबत माणसंसुद्धा म्हणजे माणूस वस्ती होती इथे. हा रस्ता चालला आहे, इकडे सुद्धा बरीच आंब्यांची झाडं आहेत. नेक्स्ट टाईमला इकडची पण आपण व्हिडिओ नक्कीच बनवू. बघा सगळी म्हणजे अशी बेडं हे पडीत राहिलेत, कारण आता इथं माणूस वस्तीच राहिलेलं नाही, कारण गुरंढोरच राहिली नाहीत. जी होती ती बहुतेक जणांनी विकून टाकली आणि इथं आता माणसंसुद्धा राहत नाहीत. तर मंडळी पाहू शकता, पूर्ण शेतीची एरिया आली. आपण गेलो होतो वेगळ्या रोडनी, म्हणजे पूर्ण गावातून गेलो होतो आणि आलो पूर्ण पाठीमागून बघा. तो गाव कुठे राहिला आणि आपण कुठे आहेत.
तर मंडळी पूर्ण ट्रेकिंगच झाली आपली. पूर्ण गोल राऊंड मारला. त्या बाजूने आलो आणि या बाजूने, त्या बाजूने गेलो आणि ह्या बाजूने आलो. जास्त नाही, 7-8 आंबे खायापुरते भेटलेत. पुढच्या 15-20 दिवसात व्हिडिओ येईल तेव्हा आंब्यांचा पाऊस असेल नक्कीच. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.